हॅलो, मी प्रांजलीस रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत ड्रायफ्रुट्स लाडू. तर हे लाडू आहेत ना, ते थंडीमध्ये खाल्ले जातात. तर माझे हस्बंड आहेत ते फिरायला जाणार आहेत केदारनाथला, म्हणून हे लाडू मी त्यांच्यासाठी खास बनवत आहे. चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे मी अर्धा किलो अंजीर घेतलेले आहेत. त्याचबरोबर अर्धा किलो खजूर घेतलेले आहेत आणि खजूरमधल्या बिया काढून घेतलेल्या आहेत. आणि अंजीर आहेत ना, ते कापून घेतलेले आहेत जेणेकरून आपल्या मिक्सरला लवकर बारीक होतील. तर आता हे सर्व आपण मिक्सरमध्ये थोडे थोडे करून बारीक करून घेऊयात. आणि आता आपण झाकण लावून घेऊयात. तर इथे बघू शकता मी असं बारीक असं वाटून घेतलेलं आहे. आता बाकीचं सुद्धा मी अशाच पद्धतीने बारीक असं वाटून घेणार आहे. तर इथे बघू शकता सर्व आपलं वाटून झालेलं आहे. तर आता आपण बाकीचे ड्रायफ्रुट्स आहेत ते बघूयात. तर इथे मी 2 वाटी बदाम घेतलेले आहेत, बारीक कापून घेतलेले आहेत. त्याचबरोबर पिस्ता घेतलेले आहे अर्धी वाटी आणि एक मोठी वाटी मी काजू घेतलेले आहेत, ते देखील बारीक कापून घेतलेले आहेत. त्यानंतर अर्धा किलो खजूर आणि अर्धा किलो अंजीर म्हणजे 1 किलो असं आपण घेतलेलं आहे. त्यानंतर 1 वाटी ते मी अक्रोड घेतलेले आहेत, ते देखील बारीक कापून घेतलेले आहेत. त्यानंतर आपण घी सुद्धा घेतलेलं आहे. आपलं सर्व साहित्य बघून झालेले आहेत. आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे मी एक कढई घेतलेली आहे आणि आपल्याला जाड कढई घ्यायची आहे. त्यानंतर 3 चम्मच आपण घी घेतलेलं आहे. घी छान गरम करून घेऊयात. तर इथे बघू शकता आपलं घी आहे ते गरम झालेलं आहे. आता आपण अंजीर आणि खजूर आहे ते सर्व घालून घेऊयात. आणि आता आपण हे अंजीर आहे आणि खजूर आहे ते सॉफ्ट करून घेणार आहोत. इथे बघू शकता खूप असं थोडंफार कडक आहे, ते आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचं आहे. आपल्याला जास्त कडक देखील करायचे नाही आहेत, नाहीतर लाडू आहेत ना ते लवकर कडक होतील. फक्त सॉफ्ट करून घ्यायचे आहेत, म्हणजे आपले लाडू खूप महिने सॉफ्ट राहतील आणि छान टिकले सुद्धा जातील. तर इथे बघू शकता तुम्ही पहिल्यापेक्षा आपलं अंजीर आणि खजूर आहे ते सॉफ्ट झालेलं आहे. अजून काही 1 ते 2 मिनिटं आपण सॉफ्ट करून घेऊया. तर इथे बघू शकता आपलं अंजीर आणि खजूर आहे ना ते सॉफ्ट झालेलं आहे. आता हे आपण कढईमधून काढून घेऊयात. आता आपण त्याच कढईमध्ये सर्व ड्रायफ्रुट्स आहेत ते गरम करून घेऊया. त्यासाठी इथे मी 2 चमच तूप घेतलेलं आहे आणि बदाम आहेत ते आधी आपण गरम करून घेणार आहोत. तर असं मिक्स करत राहायचं आहे आणि आपल्याला जास्त देखील भाजून घ्यायचे नाही आहेत. फक्त आपल्याला बदाम आहेत ते गरम करून घ्यायचे आहेत. म्हणजे आपले लाडू आहेत ना ते खूप दिवस टिकले जातील. तर असं मिक्सच करत राहायचं आहे. तर इथे बघू शकता 3 ते 4 मिनिटानंतर आपले बदाम आहेत ते मस्त असे गरम झालेले आहेत. आता आपण कढईमधून काढून घेऊयात आणि दुसरे ड्रायफ्रुट्स आहेत ते अशाच पद्धतीने शेकवून घेऊयात. तर इथे मी काढून घेतलेलं आहे. आता आपण त्याच कढईमध्ये 1.5 चम्मच तूप घालून घेतलेलं आहे. त्यामध्ये काजू घालून घेऊयात. त्यानंतर पिस्ता सुद्धा आपण ह्याचबरोबर भाजून घेणार आहोत आणि मिक्स करून घेऊयात. काजू आणि पिस्ता देखील 3 ते 4 मिनिटं आपण छान असे शेकवून घेणार आहोत. तर इथे बघू शकता शेकून झालेलं आहे आणि काढून देखील मी घेतलेलं आहे. आता आपण त्याच कढईमध्ये 2 चमच तूप घालून घेणार आहोत आणि अक्रोड आहेत ते देखील शेकवून घेणार आहोत. आणि आता आपण हे मिक्स करून घेऊयात. तर इथे बघू शकता मिक्स झालेलं आहे. आता आपण काढून घेऊयात. तर इथे बघू शकता इथे मी सर्व परातीमध्ये काढून घेतलेले आहे. आता आपण सर्व ड्रायफ्रुट्स आहेत ते सर्व मिक्स करून घेऊयात. आणि आता आपण अंजीर आणि खजूर आहे ते ड्रायफ्रुट्सला छान असं मिक्स करून घेऊयात. आणि थोडेसे गरम आहेत. जरी थंड झाले तरी हे देखील लाडू छान असे वळले जातात. तर असं आपण सर्व आता छान असं पूर्णपणे मिक्स करून घेणार आहोत.
अजून का जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलात तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि लाईकसुद्धा नक्की करा. तर इथे तुम्ही बघू शकता सर्व मिक्स करून झालेलं आहे आणि एकदम प्रॉपर आपलं अंजीर आणि ड्रायफ्रुट्स आहेत ते एकदम परफेक्ट मापामध्ये आहेत. आता आपण लाडू वळायला घेऊयात. तर इथे आपल्याला हाताला वगैरे तूप वगैरे लावायची काहीच गरज नाही आहे, कारण ऑलरेडी आपला तूप आहे मध्ये सुद्धा आणि अंजीर आणि खजूरमध्ये सुद्धा. तर बघू शकता इथे आपला एक लाडू आहे ना, तो वळून झालेला आहे. बघू शकता मस्त असा आपला लाडू तयार झालेला आहे. आता आपण दुसरं देखील लाडू आहेत ते वळून घेऊयात. बघू शकता इथे दुसरा देखील लाडू तयार झालेला आहे. आता आपले बाकीचे सुद्धा लाडू अशाच पद्धतीने मी करून घेणार आहे. तर इथे बघू शकता आपले सर्व लाडू आहेत ना, ते तयार झालेले आहेत. तर इथे आपले सर्व लाडू मस्त असे तयार झालेले आहेत बघू शकता. तर आपण एकाच साईजमध्ये सर्व लाडू तयार करून घेतलेले आहेत. तर कशी वाटली ही माझी आजची व्हिडिओ? जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि फ्रेंड्स फॅमिलीमध्ये सुद्धा नक्की शेअर करा. या थंडीमध्ये अशाच पद्धतीने लाडू तयार करून घ्या. चला तर मग भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. थँक यू फॉर वॉचिंग. आणि प्लीज सबस्क्राईब करा.